काय तरुणांची काय भूमिका आहे निवडणुकीत? तरुणांची काय भूमिका असणार आहे? जे कोणी पण येतात ते सगळे सारखेच असतात. भाजपचा असो की राष्ट्रवादीचा असो कुठला असो, त्यांचं काय मतदान झालं त्या दिवशी त्यांचं काम संपलं. बाकीचे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते तसेच राहतात. त्याच्यावर काय कोणी विचार लोक करत खूप म्हणतात ना की मी काल आता तुमच्याकडून जे उमेदवार आहेत सुनील पैठणपगार यांना मी भेटलो, काल त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले मी 24 तास लोकांच्या संपर्कात आहे. किती वेळा आले तुमच्या गावात ते 24 तासातले? आमच्या गावातले म्हणजे 70% लोक असतील की त्यांना पैठण पगारे कोण तुमच्याकडे येतो, थांबा थोडंसं. पैठण पगारे कोण आहे हेच माहीत नाही. माहित नाही पैठण पगार ओळखत माहीतच नाही. 5 वर्ष झाले ते असं तुम्ही हो ते एकदा निवडून गेले असं तुम्ही ओळखत असणार आहे त्यांना? नाही 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 ओळखत. म्हणजे मी तर जाऊ द्या. थांबा एका कसं निवडून मी सांगतो काय, निवडून आल्यानंतर फक्त तेवढे एकच दिवस येतात. त्याच्यानंतर कुठे गायब होतात ते कोणालाच कळत नाही. संजय निकम येतात का मग इकडे? संजय निकम येतात, पण ते पण कसे आहेत, समजा त्यांचा काही कार्यक्रम वगैरे असला जवळपास मग येणार, भेट देणार थोडीशी किंवा मग या दोघांच्या तुलनेत कोण भारी? सध्या तर संजय निकमच वाटतंय. म्हणजे एक पाहुणे रावळे त्या हिशोबाने पण. आणि नातेगोत्याचं काय विकासाचं काय बोललं पाहिजे नाही यार, काय पाहुण्याला घेऊन चालले. मी पहिल्यांदा पण ते सांगितलं, विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर सगळे सारखेच आहे विकासाच्या बाबतीमध्ये, की येतात एक दिवस येतात फक्त